निवडणूक मला मराठी कार्यक्रमाकडे आलं मी घेतो. मग कधी कधी एक चांगली गोष्ट वाटते, प्राऊड फील वाटतो आणि हे सगळं प्रेम शिक्षकांनी विद्यार्थी पालकांमधून आलेलं आहे. आणि जसं मी आता सांगितलं की आपले सातपुते साहेब इथं आलेले आहेत, तर मागच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये ते इथं प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यांच्या हस्ते आपण अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान केला होता. आज त्यांच्या मुलीचा सन्मान स्वीकारण्यासाठी ते इथं आलेले आहे, म्हणून ते एका प्रमुख पाहुणे म्हणून नको म्हणतात. आज मी पालक म्हणून ठीक आहे, त्यांच्या मुलीला बाई पुढच्या तयारीसाठी बाहेर कॉलेजमध्ये पाठवलेलं आहे, म्हणून ते आलेले नाही. आज त्यांचा सन्मान मी करणार आहे. त्यानंतर मी ज्या गोष्टीसाठी आपण एवढे आतुरलेले आहात, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अध्यक्ष, त्यांचे आपले प्रमुख आकर्षण आणि कार्यक्रमाचे सर्व सूरज तांबारे साहेब जे नुकतेच PSI झालेले आहेत, प्रथमतः जोरात टाळ्या वाजवून आपण आणि आपल्या नागरिकांच्या वतीनं अगोदर त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया की PSI पोलीस सब इन्स्पेक्टर बनणं सोपं नाही आणि त्यांची धडपड, त्यांची शिकवण, त्यांचा खडतर प्रवास आणि त्यांच्यामधून आपल्याला काय काय घेता येईल हे सगळं आज आपण त्यांचं ऐकून घेणार आहोत आणि त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषणातून आपण मंत्रमुग्ध होऊन एक आयुष्यात एक नवीन कलांकिनी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी विनंती करतो माननीय PSI सुरेश तांबारे साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरेश तांबारे साहेब PSI. हॅलो आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असं मानणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमभाई कांकरिया. त्यांनी बोलता बोलता मगाशी म्हटलं की मला 49% गुण होते, पण मी आज जे काही करू शकलो नाही ते 25 वर्षात मी केलं. पण तुम्ही समोर बसलेले गुणवंत विद्यार्थी 4 ते 5 वर्षात करू शकता. पण सर, हे विद्यार्थी नक्कीच करतील. पण तुम्ही जे मगाशी म्हटला की मला 49% गुण होते, ठीक आहे, साधी गोष्ट नाही. आज तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना पैसे देऊन त्यांची स्वतःची शिक्षणाची जबाबदारी घेता, हा खूप मोठा आमच्यासाठी अभिमान आहे. कारण तुमच्यासारखी माणसं पाठीमागं उभा असल्याशिवाय हे यशवंत गुणवंत विद्यार्थी घडत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. आज अशी खूप कमी माणसं आहेत दुर्मिळ की जी शिकणाऱ्या पोराला किंवा पोरीला पैशाचं किंवा आर्थिक अडचण, मदतीची अडचण म्हणजे मदत करतात, अशी खूप कमी माणसं आहेत. त्यानंतर अखंड भारतात प्रसिद्ध असलेलं आपलं महाराष्ट्र राज्य, तसंच महाराष्ट्र राज्यासारखं चमचमीत असणारं महाराष्ट्र क्लासेस म्हणजे नवनाथ गुलांनी सर, यांचे देखील खूप खूप आभार आहे. त्यांची आणि विद्यार्थ्यांची नाळ मी खूप आता जवळून पाहिली सर. सर माझे जुने मित्र आहेत आणि मार्गदर्शक पण आहेत. तुम्हाला सांगायचं तर मी काय बोलायचं तिथं बसून विचार करत होतो, पण सर्वच विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी माझ्यावरचा 90% ताण तुम्ही कमी केलेला आहे. तुम्ही तुमच्या भाषणातून बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खरं तर माझ्यातून ऐकण्यापेक्षा तुम्ही या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांकडून बरंच काही ऐकलेलं आहे आणि तेच खरं सर खूप महत्वाचं आहे. त्यांनी जी गोष्ट सांगितली ती खूप महत्वाची आहे. काही जणांनी मनावर घेतली असत, काही जणांनी नसली घेतली असत. त्यानंतर मला विद्यार्थी समोर यावे आणि सरांसाठी रडावी, ही खूप अनमोल गोष्ट आहे. की सर म्हटले होते पैसे देऊन अश्रू येत नाहीत. सर तितकंच खरं आहे, पैसे देऊन कुणाच्या डोळ्यातून अश्रू काढता येत नाही. त्यानंतर त्यांची आई यावी आणि ती देखील माऊली रडावी, हा खूप अभिमानाचा क्षण आहे सर. तुमच्यासाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. त्यानंतर आदरणीय महाराष्ट्राच्या मातीत उभायचं, इथंच माती करू, आमच्याच वाटेवरून आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आणि आमच्या वाटेवर पडत नाही, हे छाती ठोकून सांगणारे आपल्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. त्यानंतर एका डोळ्याची पापणी लवून आलो तो परत एका पायावर खरकणी घोडा वळवणारे ते म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती, त्यांची आज 14 मे जयंती आहे. ते सुद्धा खूप पराक्रमी योद्धे होते. त्यानंतर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यावर वाघ आणि वाघीण गुरगुरलीच पाहिजे असे सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही सुद्धा शिक्षण पिलात, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गुरगुरायचं मित्रांनो, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होतो,
ज्या ठिकाणी न्याय होत नाही त्या ठिकाणी गुरुकुलाला अजिबात पाठीमागं फिरायचं नाही, कारण तुमच्या पाठीमागं नवनाथ गुराणे सारखे, त्यानंतर तुमच्या आई वडिलांचं, भावा बहिणीचं कष्ट तितक्याच ताकदीनं आहे. तुमचा सन्मान आणि कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण आज या ठिकाणी सर्व जे काही विद्यार्थी आहेत ते 10वीला माझ्यापेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी आहेत. मला 10वीला सर 83.64% गुण होते. त्यानंतर 10वी नंतर जो तुमचा प्रवास असतो तो खूप महत्वाचा आहे, कारण कोणतरी सांगतं की बाबा आपण सर हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण तुम्ही 10वी नंतर काय करायचं हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आई म्हटली माझ्या पोरीला MBBS करायचंय, वडील म्हटलं माझ्या पोराला MBBS करायचंय, तर कदापि ही ती चूक करू नका. तुम्हाला जे जमतंय तेच करा, कारण माझा सुद्धा निर्णय खूप चुकला होता. तुम्हाला सांगतो या ठिकाणी 10वी झाली, माझा मित्र होता 10वीला 83.64% मार्क पडले. सन्मान काय आमचा झाला नाही, तर सर्व गुणवंत विद्यार्थी बसले. आमच्या वर्गात 90% 92% असणारे विद्यार्थी होते, आज ते पण मोठ्या पदावर आहेत. त्यानंतर मग भारी मार्क आहेत, काहीतरी शिकलं पाहिजे. मग आई वडील पण तेच म्हणले बाबा तू काहीतरी केलं पाहिजे. मी बाबा कसं तरी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्स हा शब्द सायन्स आज तुमच्या समोर बसून माझ्या समोर बसलेली बरीच पोरं इंग्लिशमध्ये, त्या एका मुलीला आम्ही इंग्लिशमध्ये भाषण केलं. त्या म्हणलं ही भरपूर अपडेट व्हायचं नाही. म्हणलं सर चांगली गोष्ट आहे, तुमच्यासाठी मुलं इंग्लिशमध्ये भाषण करतात, ती काळाची गरज आहे, कारण की आपल्याला आलं पाहिजे. मला इंग्लिश येत नाही हा माझा मायनस पॉईंट जरी असला तरी पण मी तुमच्या समोर आज PSI म्हणून उभा आहे, हा खूप माझ्यासाठी अभिमानाचा आहे. 11वीला ऍडमिशन घेतलं, सायन्सला ऍडमिशन घेतलं. 11वीला कसा तरी पास झालो, कसा तरी बरं का. मला इंग्लिश येत नाही अजून, मी सांगतो तुम्हाला इंग्लिश येत नाही, पण मराठी मीडियमला माझा हात माझ्याशिवाय कोणच करू शकत नाही, मला तेवढं चांगलं माहिती आहे. 12वीला 11वीला मला 60% मार्क पडले सर. 12वीला गेलो, 12वीला तिथं PCM PCB असे विषय असतात, त्या ठिकाणी मी PCB विषय ठेवला. PCB विषय ठेवला. अभ्यास निस्तारट्टा मारायचा, आपल्याला काय येत नाही माहित नाही, पण तरी पण आपलं पाठलाग करत राहायचा. एक माझा मित्र दिवस रात्र अभ्यास करायचा, वॅकेशन हे येते, मी प्रयत्न करायचो काय म्हणजे आपल्याला पास होईल. 12वीचे पेपर आले सर, आमचं टार्गेट एकच की बाबा आपण पास व्हायचंय. कसं पास व्हायचं माहिती नाही, कॉप्या करायच्या पण पास व्हायचं. मग तिथं रश तिकीट झालं तरी चालेल, पण पास हा खूप महत्वाचा आहे, कारण की तुमचा सन्मान का केला, तुमचा एक रिझल्ट आहे. तुम्हाला 90%च्या पुढे चांगले मार्क पडले, एक रिझल्ट तुमचं आज एवढा मोठा सन्मान करतो. मग तुम्ही काय केलं याला महत्व आहे. मार्क पडले ना पडले, पण त्याच्या मागे काय तुमच्या आई वडिलांची मेहनत आहे, सरांचं मार्गदर्शन आहे, कुणाच तर वडील बाबा बांधावर काम करत असतील त्यांचा तितकाच त्याग आहे, तुमची तेवढीच मेहनत आहे. पण लोकांना काय दिसतो बाबा आमच्या मुलीला 90% मार्क पडले, तिचा सन्मान झाला, फेटा घातला होता, एवढं दिसतं. त्याच्या पाठीमागचं जे कष्ट असतं ते फक्त आपल्या गुरुला आणि आई वडिलांना माहिती असतं. मग आता आम्हाला काय माहिती आहे, कोण म्हणणार आहे सूरज तांबरे कॉप्या करून पास झालाय, अजिबात म्हणणार नाही. मग आपण काय करायचं, पास व्हायचं. पेपरला गेलो, मराठी चांगलं जमत होतं, भूगोल चांगलं जमत होतं, इंग्लिश कसा तरी पेपर दिला. तुम्हाला हसवायचा किस्सा सांगायचा म्हणलं तर फिजिक्सचा पेपर. त्यावेळेस काय झालं, तुम्हाला गेडाम साहेब माहिती आहे का? तुम्हाला गेडाम साहेब, प्रवीण गेडाम सर, प्रवीण गेडाम साहेब कलेक्टर म्हणून धाराशिवहून आपल्या सोलापूरला आले. आणि आल्यानंतर गेडाम साहेबांची एवढी क्रेज होती की कॉपी करायचं म्हणले की विद्यार्थ्यांची कधी कधी चिडचिड व्हायची. ते वातावरण इतकं तापलं की गेडाम साहेब आले. मग आम्ही आधीच आमचा रिझल्ट केला की आपण फेल होणार. फिजिक्सच्या पेपरला गेलो. फिजिक्सच्या पेपरला मी असं बसलो, आपल्याला काय येत नाही एवढं सुद्धा माहिती आहे. शेजारीच एक मुलगी बसली होती, ती आपलं खाली मान घालून पेपर चांगला सुटसुटीत येत होती. तिच्याकडे असं केविडवाना चेहरा बारीक केला, ताई मला थोडं मला काहीतरी दाखवावं. मग तिने माझ्याकडे असं रागानं बघितलं, पण तरी पण त्या बिचारीनं मला थोडंफार दाखवलं बरं. त्यावेळी तिचं मला नाव माहित नाही, कधी कधी युट्यूब लाईव्ह तिला बघितलं तर तिला मी या लाईव्हच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो, कारण त्या बिचारीमुळे मी आलेला आहे. आणि काय झालं तिने मला दाखवलं, मी थोडंफार लिहिलं आणि पेपर आमचा सुटला. पेपर सुटल्यावरती अशी बाहेर गेली आणि आई वडिलांच्या गळ्यात पडून रडायला लागली.
रडायला लागली का रडायला लागली मला प्रश्न पडला त्यांना आपण बोलल्यामुळे रडायला लागली नाही ना म्हणलं मग मी जरा कट मारायचा प्रयत्न केला पण ती जर अशासाठी रडत होते की ती आईला रडत रडत म्हणायची आई मी आता नापास होते मी विचार केला आणि आपण ज्याच्या खात्यावर बंदूक फुटली तो जर म्हणतोय आपला नियम लागत नाही मग आपलं काय डिपॉझिट जप्त होणार नाही असं म्हणायला लागली मग मी गेलो काय होता त्याला नापास तर नापास म्हणलं मग रिझल्टचा दिवस उजडला मग रिझल्ट बघताना मला एक चांगली ठिकाण सवय मी आधी माझा रिझल्ट बघितला माझ्या मित्रांचं बघायचं ती जर पास झाली तर आपण पास ती नापास म्हणलं तर आपण ना मग माझा जवळचा मित्र होता ज्योतिराम बाकरे मग त्याचा मी रिझल्ट बघितला त्याला 57% मार्क पडले होते आणि अजून एक मित्र होता त्याचं नाव घेत ना दुसरा मग त्याचा रिझल्ट बघितला त्याला काहीतरी 42% मार्क पडले आणि त्याचं 2 विषय गेले तो दोघांमध्ये रूम करून अभ्यास करत होता आपलं काय होणार आहे देवाचं नाव रिझल्ट बघितला तर मला फिजिक्सला 35 बायोलॉजीला 35 केमिस्ट्रीला 37 आणि बाकी विषयाला 40च्या पुढे अशी घेऊन 52% घेऊन मी पास झालो 52% पुढे पास झालो त्यानंतर पुन्हा दुसरी चूक ज्याला 57% पडले ज्योतिराम बाकरे तो म्हणला आता आपण काय करू मला बीएससी करू मला कशाला म्हणलं आधी तुमचं तुकड्यात पडायचं म्हणलं नाही मला बीएससी करू म्हणला चालतंय चल बाबा म्हणजे बीएससी करू बीएससी केली बीएससीला पहिल्या सेमिस्टरला त्याचे 6 विषय गेले माझे 6 गेले आणि बीएससीला पहिल्या सेमिस्टरला 6 विषय असतात माझे पण 6 विषय गेले पुन्हा अजून म्हणला अजून दुसऱ्या सेमिस्टरचा फॉर्म भरू चालते बाबा पुन्हा सर आम्ही 6 विषयातून सेकंड सेमिस्टर 6 विषयाचा फॉर्म भरले पेपर आले सेकंड सेमिस्टरचे त्याचे 10 विषय गेले माझे 12च्या 12 गेले आता कुठेतरी थांबलं पाहिजे पण आपण काहीतरी करायला नाव घरच्याला फसवायला नाव ही काय झालं सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला 10वीला चांगली टक्केवारी पडली आणि तिथं कुठंतरी चांगला म्हणत मला लोकांनी इंग्लिश घ्यायला लागतं आणि तिथं कुठंतरी आपला निर्णय चुकला हे मला कळालं त्या बाबतीत सांगायला तात्पर्य तुमचा कोणता निर्णय चुकू नये बरोबर का सांगायचा हाच उद्देश आहे निर्णय चुकू देऊ नका जे काय करायचंय ना सरांना विचारा तुम्हाला जमतंय तेच करा बाकी आपली आई काय सांगते वडील काय सांगते याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला जमतंय ना जमलंच पाहिजे एवढं करा बीएससी झाली हा झाला विषय 10वी नंतर त्यानंतर कसं असतं आपण तुम्हाला चांगले मार्क पडले तुमचा सन्मान होणार आई वडिलांनी पेढे वगैरे वाटले असतात मग काही आपल्या समाजात अशी माणसं असतात बघा की चांगली जरी मार्क पडली तरी टोमणं नाही काय आता काय एवढी मार्क पडली आता काय कलेक्टर बिलेक्टर झालं अशी माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला असतील तुमचे मित्र परिवार पण तशी माणसं असल्याशिवाय तुमच्या मनात राग येणार रागावर तुम्हाला पुढे बोलणार आहे पण लोक काय म्हणते म्हणजे समाज काय म्हणतो समाजाबद्दल सांगायचं म्हटलं तर एक वडील आणि मुलगा समजा आमच्या गावातून निघाले त्यांच्यासोबत काय असते गाढव असते आता गाढवाची स्टोरी ऐकली असते तरी पण मी सांगतो तुम्हाला त्यांच्यासोबत काय असते एक गाढव असतं गाढव पुढे असतं वडील आणि मुलगा चालत असतात पहिल्या गावात गेले की गावातले लोक बघतात त्याला काय आहे बाप बी चलतंय पोरग बी चलतंय गाडवही कामात चालायला लागले त्याला जरा नाव ठेवलं ते त्यांच्या कानावर पडले की पुढच्या गावात जायच्या आधी काय म्हणतो बाप म्हणतो बाळा आपल्याला लोकांनी नाव ठेवले लोक काय म्हणतात आपल्याला नाव ठेवायला तू काय कर गाडवावर बस मी गाडवाच्या पाठीमागे पोरग मध्ये चालतंय बाबा मी बसतो मध्ये गाडवावर पोरग बसतं बाप महाग चालत आलो टाक 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 पुढचं गाव आलं पुढच्या गावात काय होतं समाज असतो आपल्यासारखं समजा आपण काय असतो आपण म्हणतो लगेच चालला काय नाव आहे पोरग आहे बापाला खाली चालवायला काय स्वतः मात्र गाडवावर बसलाय काही काय बरोबर नाही म्हणतो हे पण त्याच्या कानावर पडतं पोरग खाली उतरतंय वडिलांना म्हणते बाबा आता मला माणसाने नाव ठेवलं आता काय करतो मला मी चलतो तुम्ही गाडवावर बसा बाबा म्हणतात चालतंय ठीक आहे वडील गावावर बसतात पोरग खाली येतंय टाका 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 पुढच्या गावात जाऊ पुढच्या गावात गेल्यावर म्हणतात अजून समाज म्हणजे कोण आपणच बघा त्या ठिकाणी आपणच बघा आपणच तर काय काय आपल्यासाठी आपण काय म्हणणार काय नाव आहे काय बाप घोड्यावर बसलाय पोरग खाली आहे म्हणजे गावावर बसलाय पोरग खाली आहे निवांत चालले काय पोराला कळतंय का नाही असं म्हणते ही गोष्ट बापाला लक्ष देते बाप खाली उतरतंय बाप म्हणते आता काय कोण म्हणतंय
दोघं बी गावावर बसून पुढच्या गावावर. मग काय होतं, पुढचं गाव येते दोघं पण गावावर बसतात, टाका 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 चालत होतात. मग मात्र समाज चिडतो, समाज म्हणतो आहे ह्यांना प्राणी मात्राची दया आहे का नाही, गाढव आहे बिचारा, गाढव लहानायला लागले, आम्हाला ही गाढवावर बसून चालते काय बाप त्यांना लागतं नाही. मग मात्र हे दोघं जण अजून गाढवावर खाली उतरतात, पुढे गेल्यावर चर्चा करतात. लोक कसे आहेत, तुम्हाला 10वीला चांगले मार्क पडली काय तरी बी त्यांना काय देणं घेणं नाही, तुम्ही नापास झाला काय तरी बी त्यांना देणं घेणं नाही. तुम्ही म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य आहे, तुम्ही चांगलं केलं तरी समाज नाव ठेवलाय, वाईट केलं तरी समाज नाव ठेवलाय, काहीच नाही केलं तरी नाव समाज ठेवलाय. पण अशी काय काय माणसं असतात जी की बाबा कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, गौतम भाई कांबळे, अशी दुर्मिळ माणसं असतात किंवा तुम्ही चांगलं केल्यावर तुम्हाला मदत करतात, तुमचा सन्मान करतात. अशी माणसं शोधून सापडत नाहीत, ती देवानच वरून पाडवलेली असतात. मग तुम्ही काय करायचं, जे काय आपल्याला बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. त्यानंतर काही पालक बसले, पालकांना माझी चांगली विनंती आहे, तुमचा मुलगा मुलगी आज या ठिकाणी यशस्वी झाला, खूप तुमची सुद्धा मेहनत आहे, पण मुलावर कधी सर डिप्रेशन टाकू नका. 11वीला गेला जर काय त्याला चांगली मार्क पडली नाही तर त्याला डिप्रेशन मध्ये ठेवू नका. कारण की काय झालंय, आजकाल हे जीवन जे आहे ते खूप कमी माणसाला मिळतं. काय काय सर डिप्रेशन मध्ये जाऊन काही मुलांनी मध्यंतरी आत्महत्या करायचं. मग आत्महत्या हे खूप टोकाचं पाऊल आहे. चायला काय बी होऊ द्या, जोपर्यंत देऊ देत नाही ना तोपर्यंत स्वतः काय करायचं. मला एवढं सांगा, तुझं नाही आवाज सुरेश तांबरे तुम्ही ओळखता, उद्या मी गेलो चायला 5 किलोमीटर पळणारा मी म्हणायला लागलाय आणि जीप नाही पडत ती पण म्हणायला लागलाय. काही व्यसनी करणारी पण म्हणायला लागले, जीपने व्यसनी ती पण म्हणायला लागले. त्याच्यामुळं जन्म हा एकदाच मिळाला, तो असा जगायचा की आई वडिलांचं नाव झालं पाहिजे, आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्यांचं नाव झालं पाहिजे, त्यानंतर आपलं पण कुठंतरी बाबा कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे. तुम्हाला 10वीला चांगली मार्क पडले हा तुमचा शेवट नाही, इथून पुढची जबाबदारी लय महत्वाची आपल्याला. ती 5 वर्ष म्हणजे तुमची बिघडण्याची पण आहे आणि सुधारण्याची पण आहे. कारण की आता काय झालं, हे मोबाईल आला, आता हा मोबाईल, त्या मोबाईलमुळं चांगलं 90% लोकांचं होतं आणि 10% लोकांचं वाईट होतं. पण त्या 10% लोकांमुळे हा मोबाईल विनाकारण बदनाम आहे. तर कसं सांगतो, त्या मोबाईलमुळेच मी आज महाराष्ट्रात सर 1.5-2 लाख विद्यार्थी सर मला ओळखतात. आणि माझं क्षेत्र जे ते पोलीस भरती. तुम्ही जर मोबाईलवर सुरेश तांबरे बॉक्स सर्च केलं तर माझ्या चॅनलवर 1.5 ते 2 लाख गरीब आणि हुंदू विद्यार्थी मोफत पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतात. मोबाईल काय करतो माझ्यासाठी, युट्यूब, इंस्टाग्राम, त्यानंतर फेसबुक ही एक सोन्याची कोंबडी आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. सर इथं बसले हसले लगेच, त्यांना माहिती आहे काय करू शकते सोशल मीडियामध्ये पावलं. मग कोरोनाचा काळ आला, सर्व शाळा कॉलेज बंद झाली. बंद झाल्यावर काय झालं, माझ्या डोक्यात एक कल्पना आली बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे. मग सरांसारखंच मला बाबा थोडंफार शिकवायची आवड होती. मी काय केलं सर, गणित बुद्धिमत्ताचे व्हिडिओ तयार केले सर, वहीवर जुने व्हिडिओ आहे वहीवर तयार केले आणि ते मी युट्यूबवर अपलोड करत. आणि युट्यूबवर अपलोड करत गेल्यावर बाबा गरीब मुलांना ते माझं आवडत गेलं. आणि मुलांमध्ये काय झालं बाबा, मुलांना मला शिकवण्याची पद्धत आवडल्यावर काय झालं, मी प्रसिद्ध होत 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 गेलो आणि गरीब मुलांना त्याचा भरपूर फायदा झाला. तिथूनच मला ओळख निर्माण झाली. सर्व्हिस ती ओळख निर्माण नाही झाली तर मला युट्यूबवरून भरपूर पैसे मिळाले. त्या पैशावर मी आज म्हणजे भरपूर पैसे मिळाले. पण त्यानंतर क्लासेस, फेसबुक, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब तिन्ही माध्यमातून मला पैसे मिळतात डॉलरमध्ये. आज खेड्यामध्ये राहणारा मुलगा ज्याचे वडील ड्रायव्हर, त्याला डॉलरमध्येच काय माहित नाही, त्यांचा मुलगा आज डॉलरमध्ये पगार घेतो म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. हा झाला मोबाईलचा चांगला वापर. मग तुम्ही आता नवीन नवीन काही मुलं बसले, मुली बसले, तर काही मुलांचं प्रमाण, मुलांना टार्गेट करत नाही, मुली त्याच्यामध्ये नसतात. आमच्या गावाजवळ एक सर गाव आहे, त्या गावाचं नाव घेत नाही, तर त्या गावातील 50-60 मुलांनी असं मोबाईलचा दुरुपयोग केला सर की कमीत कमी आई वडिलांना प्रत्येकी 5-10 लाख असं माहिती घातलं. गेमिंगचा काम, ड्रीम इलेव्हन, त्यानंतर बाबा रमी
म्हणजे मोबाईलवर गेम आला की पैसे बघायचं, त्यामध्ये गेम हारायच्या. मग काही आई वडिलांनी शेतं गाठवली, काही आई वडिलांनी शेतं विकून टाकली, काय काय पोरांनी आत्महत्या केल्या. मग हा आहे मोबाईलचा दुरुपयोग. मग तुम्हाला ठरवायचं तिथं बसलेलं की आपल्याला मोबाईलचा उपयोग चांगला करायचा का वाईट करायचा, दोन्ही उपयोग आहे. मग त्यांच्या आई कुणाकडे आहे, तुमच्याकडे आहे. कारण आता तरुण आहेत, मोबाईलवर इंस्टाग्रामवर तुम्ही एखादी मुलगी सुंदर दिसली. आता मध्ये मध्ये काही वाईटाचा काळ चालू आहे. 3 वर्षाच्या मुलीवरच एक वाईट घटना घडली सर. म्हणजे अशी नालायक प्रवृत्तीची लोक तुमच्या आजूबाजूला असतात, तर त्यांच्याकडे तुमची नजर चांगली असते. कसं असतं, जोपर्यंत आपण चुकत नाही तोपर्यंत समोरचा प्रयत्न करत नाही. मग आपण चुकलो तर आपलं कुठंतरी वाईट होतं. मग काय करायचं, एखादी गोष्ट इंस्टाग्राम कॉलेजला जाणार, कॉलेजला गेलं की इंस्टाग्राम उघडलं की तिथं काय म्हणणार, कॉलेजची पोरं असणार, पुरी असणार, थोडीफार माहिती होणार. पण माहितीतून बऱ्याच गोष्टी होणार. मग काय होतं, एखादा मुलगा तुम्हाला सारखं सारखं त्रास देतो. त्रास देत असताना तुम्ही काय करणार, भीतीनं मी आईला कसं सांगू, वडिलांना कसं सांगू. पण तुम्हाला इथे व्यासपीठावरून मी शब्द देतो किंवा तुमच्या मुलींच्या बाबतीत जर असं कोण असेल, तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हा मुलगा त्रास द्यायला लागलाय किंवा ही माझ्या पाठीमागे फिरायला लागलाय, जर का वाटलं तुम्हाला जर आई वडिलांना ती गोष्ट नसेल सांगायची, तर हा PSI सुरज तांबडे तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला नंबर द्या. तुम्हाला फक्त SMS सांगायचे सर असं झालं, त्याला त्याची चौकट पण माहिती दाखवायची आपल्याला टाकता. फक्त तुमचं काय चुकलं नसेल एवढं तुम्ही तात्पर्य माळवा. कारण की आई वडिलांनी तुम्हाला तळा हाताच्या पोटाप्रमाणे जपलेलं असतं. माय माऊली मला शरड होती, वाईट होतं, त्यांची खूप तुमच्याकडून आशा आहे बाबा माझी पोरगी तिथं बसलेले कलेक्टर होणार आहे, कोणतरी डॉक्टर होणार आहे, कोणतरी बाबा गौतमबाई कांकरे यासारखं उद्योजक होणार आहे, कोणतरी माझ्यासारखा पोलीस होणार आहे, कोणतरी वरणावणार माझ्यासारखं क्लास चालवणार आहे. म्हणजे तुम्ही काय आपल्या महाराष्ट्राची एक बाबा भविष्य, बरोबर का. तर मोबाईलचा चांगला आणि वाईट वापर कसा करणार तुम्ही, आता चांगला करा, वाईट करायचा नाही, बरोबर. त्यानंतर आत्मविश्वास पण तुमच्याकडे असला पाहिजे. कॉलेजला गेला, आत्मविश्वास कसा असला पाहिजे सांगतो तुम्हाला. महागाव माहिती आहे का, महागाव, तर महागाव मध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यावर त्या मुलाला शिक्षकाची नोकरी मिळते. शिक्षकाची नोकरी करत असताना त्या मुलामध्ये बाबा एक स्वप्न होते की बाबा आपण काहीतरी अधिकारी बनलं पाहिजे. मग अधिकारी बनत असताना भरपूर त्यांना मार्गदर्शन आई वडील मित्र परिवार बरेच गोष्टी असतात बरं का. मग स्वतःचे वडील नसावे, आई बांगड्या विकते, मुलगा अभ्यास करतोय, सोलापूरमध्ये राहतोय. तेवढ्यातच काय होतं बाबा, इलेक्शन सुरू होतं आणि इलेक्शन सुरू झाल्यावर ग्रामपंचायतचं इलेक्शन लागतं. ग्रामपंचायतचं इलेक्शन लागल्यावर त्या मुलाच्या डोक्यामध्ये राजकारणात थोडंफार खूळ भरलेलं असतं, थोडंफार वक्तृत्व चांगलं असतं. तो मुलगा म्हणते बाबा आईला कुठेतरी उभा केलं पाहिजे, आईला सरपंच केलं पाहिजे गावात, असं मुलाच्या मनातून असतं. पण गावातली जी मित्रमंडळी परिवार असतो, भाऊ असतो, तो काय म्हणतो बाबा तू काय याच्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नको, ही एक कथा आहे, तसं समजून घ्या. ह्या गोष्टीमध्ये तू काय जास्त लक्ष घालू नको. त्याला म्हणतो तू बाबा अभ्यास सोलापूरलाच कर. तरी पण तो म्हणतो नाही नाही आईला उभा करायचं, काय असं त्याची विधान मी घेतो, आईला निवडून आणतो, असं चाललेलं असतं. मग तेवढं काय होतं, आईला उभा नाही करतात. ग्रामपंचायतला पॅनल उभा केला जातो. ग्रामपंचायत तुम्हाला विषय असणार शास्त्रामध्ये, बरोबर का. मग 400-500 लोकांचं गाव असतं, सोलापूरला राहणारा असतो. ग्रामपंचायतचा प्रचार करायचा आहे. सकाळी त्यांच्याच गावातला एक शिक्षक सोलापूरला असतो. सोलापूरला शिक्षक झाले की 5 वाजता गाडीवर बसतो, संध्याकाळी 6 वाजता गावात येतो, थोडाफार प्रचार करतो. असं 10-12 दिवसाची त्याची कहाणी असते. प्रचार झाला, मतदान झालं, आता रिझल्टची वाट येते. बार्शीला येतात, बऱ्याच गावचं रिझल्ट जाहीर होतो. आमचा सरपंच झाला, आमचा मेंबर झाला. त्याला बी वाटतं की बाबा आपला बी असा रिझल्ट लागणार, आपली आई विजयी होणार, आपण बी गुलाल उधळणार, असं डोळ्यामध्ये स्वप्न रंगवलेले असतात. मग रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यावर असं कळतं की बाबा आई तर पराभूत झालीच आहे, पण आईसोबत वाचणारे 6 मेंबर बी पराभूत झाले. मग कुठं तर मनामध्ये वाईट वाटतं त्याला. अरे म्हणतो आपण जर प्रचार सेवा प्रचारित दाट होता, आपण निवडून यायला पाहिजे. मग त्या काळात काय होतं, त्यांच्यासोबत प्रचाराला असणारे लोक पण विजयी माणसाच्या रॅलीमध्ये जातात, पेढे वाटतात, गुलाल उधळतात. पण वाईट टायमाला जवळचीच मित्रमंडळी असते, गावात जातात. गावात गेल्यावर मित्रांची मैत्री करते, बोलत बोलताना सहज उठतो आणि तो मित्रांना सांगतो आज काय आपली मिरवणूक निघली नाही. ही मात्र वाईट गोष्ट आहे. पण
आपल्याला बी अशी एक मिरवणूक काढायची ज्या दिवशी बाबा मी क्लास 1 अधिकारी होईल, क्लास 1 अधिकारी होऊन आपण ज्यावेळेस पाऊल टाकल त्याच दिवशी आपली मिरवणूक काढायची मित्रांनो. आणि हा नुसता शब्द दिला नाही तर हा शब्द खरा सत्यात उतरवणार आहे ते म्हणजे महागावचे माननीय रमेशजी गोलप साहेब आहे. त्यांना का राग आला, कुणाची तरी आई सरपंचकीला पराभूत व्हावी आणि त्याचा मुलगा उठावा आणि क्लास 1 अधिकारी कलेक्टर व्हावा, ही काय सामान्य गोष्ट आहे का? अजिबात सामान्य गोष्ट नाही. मग असा राग तुम्हाला कुठंतरी आला पाहिजे. आपल्याला राग कशाचा येतो? एखाद्या मुलीला तर एखाद्या मुलीला पेन नाही दिला तर तुम्हाला राग येते, किंवा वही नाही दिली तर तुम्हाला राग येते. हे छोटे मोठे राग आहेत. मग माननीय रमेश गोलप साहेबांसारखा तुम्हाला पण कधीतरी राग यावा आणि तुम्ही सुद्धा भविष्यात मोठा अधिकारी, डॉक्टर किंवा उद्योजक बनावं अशी ईश्वरचरणी मी पण प्रार्थना करतो. बरोबर. चला आता मगाशीच मी सांगितलं लोक काय म्हणतील, मी पण लक्ष देत नाही. जरी तुम्ही बोर झाले तरी पण मी बोलत राहणार, मी पण लक्ष देत नाही तुमच्याकडे. बोर तर होत नाही ना? म्हणजे कसं 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका यशस्वी माणसाचं मार्गदर्शन तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजून जातात. बरोबर. कारण की आता माझं क्षेत्र जे आहे ते पोलीस भरती करणारा युवकांना मार्गदर्शन करायचं आहे. सरांचा फोन आला, सर म्हणजे असं आहे बा तुम्हाला आमच्या गुरुमंत्री त्याचा सत्कार करायचा मी म्हणून सर चांगली गोष्ट आहे. तारीख किती आहे? 14 मे. 14 मेला 2-3 कार्यक्रम आहेत. आता सुद्धा मला पुढे जायचंय. त्यानंतर आजच माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. एवढ्या वेळा सरांच्या गुरुमंत्री विद्यार्थ्याला कुठेतरी बाबा मी त्या इतिहासाचा साक्ष झालो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आत्मविश्वास कसा असला पाहिजे याच्या पुढे जाऊन अजून सांगायचं म्हटलं तर काय स्वतःमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो, कॉन्फिडन्स असतो आणि पुन्हा आत्मविश्वास असतो. तुम्हाला सांगायचं झालं तर 2007 साली एक आपला मॅचचा नादी तर कोणाला हाय काय माहित नाही, पण समजून घ्यायचं काय सांगतो. भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया. मग मॅच सुरू झाली की ब्रॅड हॉक नावाचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अंगामध्ये ताकद रग आपला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पुढे उभा असतो बॅटिंग करायला. तो बॉलिंगला ब्रॅड हॉक ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची इच्छा असते बाबा आपण सचिनला आउट केलं पाहिजे. तो तितक्या ताकदीने बॉल टाकतो. सचिनचा पहिल्याच बॉलला त्रिफळा म्हणजे बोल्ड काढतो. तो इतका त्याचा आनंद करण्यात पाहावे असा होतो. सचिन आपलं आउट होतो, जाऊन बसतो, मॅच संपते. मॅच संपल्यावर तो जो ब्रॅड हॉक नावाचा खेळाडू आहे तो काय करतो आनंदाच्या भरात, त्याचं काही चुकणार नाही कारण प्रत्येकाचा थोडाफार यशाने माणूस काय होतो हुरळून जातो. तर तुम्हाला सांगायचं की मी शेवटला सांगतो, तो काय होतो बॉल घेतो. बॉल घेतला की सचिनकडे जातो. सचिनला म्हणतो बाबा मी तुम्हाला देव मानतोय, तुम्ही क्रिकेटचे देव आहात. मी तुमचा पहिल्याच बॉलला विकेट घेतली ही माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे आणि तो मला आयुष्यभर जपून ठेवायचा आहे. तर तुम्ही काय करा या बॉलवर बाबा तुमचा ऑटोग्राफ द्या. सचिन किती हुशार आहे, ते क्रिकेटचे देव उगाच आहेत का? अजिबात नाही. ते काय करतात बॉल घेतात, बॉलवर लिहितात की बाबा म्हणजे हा क्षण म्हणजे ही झालेली घटना म्हणजे हा क्षण तुझ्या आयुष्यात नंतर कधीच येणार नाही. काय म्हणतात हा क्षण तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. तर खाली सही करतात तारीख. मग सर तिथून सचिन तेंडुलकर आणि विरुद्ध ब्रॅड हॉक मी म्हणतोय 200-300 सामने झाले. जोपर्यंत सचिन क्रिकेटच्या मैदानात आहे तोपर्यंत भरपूर सामने झाले. पण जो लिहिलेला शब्द आहे, जो आपला आत्मविश्वास आहे त्याला मात्र थोडा सुद्धा तडा जाऊ दिला नाही. ही मात्र आत्मविश्वासाची गोष्ट आहे. आपण एकदा म्हटलं की ती केलं पाहिजे. सचिनने निश्चित लिहिलं का, लिहिल्यावर पुन्हा पुढच्या सामन्यात आउट झाला का? अजिबात नाही. म्हणजे तो त्यांचा एक आत्मविश्वास होता. ब्रॅड हॉकने भरपूर वेळा आउट करण्याचा प्रयत्न केला पण तो काय झालं होतं त्याला थोडंसं यश मिळालं. थोड्याशा यशानं तो हुरळून गेला आणि त्या ठिकाणी काय झालं बाबा कुठेतरी थोड्याशा यशानं हुरळून जाणारी माणसं असतात. तर त्या पद्धतीनं आपल्याला कोण व्हायचंय? सचिन तेंडुलकर व्हायचं. एखादा शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. नाहीतर उगाच स्टेटस टाकायचं कमिंग सून PSI अजिबात नाही. किंवा ब्रॅड हॉक सारखं थोडंफार यश मिळालं की हुरळून जायचं. अजिबात त्या गोष्टी तुम्हाला इथून पुढे करायच्या नाही. समजलं का? आता दुसरी गोष्ट परिस्थिती. आता प्रत्येकाची परिस्थिती तर बोलताना त्यांनी सांगितलं मी इथून त्यांच्यासारख्या सर्वांची परिस्थिती असते. पण तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा वाईट परिस्थिती माझी होती. माझे वडील ड्रायव्हर कोकणात
मी गावाकडे 10वी पर्यंत माझं शिक्षण सर मी तिकडे असताना तिकडे ओढून विकायचे साईडवर 15 किलोमीटर लांब जायचो कारण की परिस्थितीशी तोंड द्यावं लागत आपल्याला. त्यावेळेस वायराला पास आला तर जायचं म्हणलं वायराला तर जायचं म्हणलं तर पास आला पैसे नसायचे इतकी हालाकाची परिस्थिती होती. मग त्या परिस्थितीतून मी आज एक तुमच्या समोर बाबा आदर्श म्हणा किंवा काय म्हणा हा म्हणून उभा आहे. तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा भरपूर सपोर्ट आहे. मी जर आज उभा राहू शकतो तर तुम्ही अजून भरपूर पुढे जाऊ शकता हीच माझी इच्छा. त्यानंतर आता माझा मित्र प्रत्येक बिडवे इथं उभा आहे. त्यांना माझा चांगला संघर्ष माहिती आहे. आम्ही दोघं सोबत होतो. ते आल्यावर माझ्याकडे बघून हसले मला भारी वाटलं. मी पण त्यांना ओळखते. अशी ओळख तुमची पण तुम्ही मोठे झाल्यावर मित्रांना देता आली पाहिजे. नाहीतर काही काही मित्र असे असतात पोलीस झाला समोरून जाणार पण तुम्हाला ओळख देणार नाही किंवा एक ऍटिट्यूड वेगळा असतो तर तो ऍटिट्यूड तुमच्या राजवादी येऊ देणार ना. हे जीवन म्हणजे असं सांगते की लावायचं की बाबा कुणाचं चांगलं करता नाही आलं तर वाईट फक्त अजिबात करायचं नाही. एवढं फक्त तुम्ही मनापासून करायचं. बऱ्याच गोष्टी असं मी बऱ्याचपैकी कव्हर केल्यात. त्यानंतर तुमचा जो सन्मान झाला आम्हाला नवनाथ गुराणी सरांनी जे या ठिकाणी बोलवलं त्याचं बाबा सार्थक म्हणून एखादा विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी यशावर जावा आणि त्यांनी नवनाथ गुराणी सरांना फोन करावा की सर मी असा अधिकारी झालो तर ह्या कार्यक्रमाचं कुठेतरी सार्थक झालं असं मला त्यावेळेस नक्की वाटतं. तर त्या क्षणाची पण मी वाट पाहतोय आणि तुम्हाला पुढील वाटचाली भरभरून शुभेच्छा देतोय. या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आणि उत्कृष्ट पद्धतीनं जे सूत्रसंचालन मॅडमने पार केलं त्यांच्या सुद्धा त्या कलेला दाद देण्यासाठी भरभरून टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे. त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी जे गुणवंत नाही त्यांचा पण सन्मान झाला पाहिजे. त्यांचा देखील मी आभार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यानंतर नवनाथ गुराणी सर सर्वांचा मी मनपूर्वक आभार आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. काही बोलताना दुर्दैवाने एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मी या व्यासपीठाची क्षमस्व माफी मागतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद जय हिंद. थँक्यू सर, धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचे जे आपले हायलाईट होते म्हणजे सुरेश तांबरे सर यांनाच का बोलवायचं कारण यांचा माझा 8 तास का होता. तर तुम्ही आताच ऐकलं की सायकलवर गॅरिगर किंवा काही गाठाने विकणारा मुलगा गावात खेडेगावात राहणारा मुलगा तो आज PSI म्हणून तुमच्या समोर उभा आहे आणि आपल्यापैकी 90% मुलांची परिस्थिती हीच आहे. त्यामुळं 49-50% पडणारा मुलगा जर PSI होऊ शकतो तर तुम्हाला 90%च्या आसपास मार्क आहेत तर तुम्ही जर IAS IPS व्हायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. त्याच मुद्दाम तुम्हाला त्या की सिंपल उदाहरण आहे. 49% दहावी आणि आताच्या वयात PSI तर त्याच्यापेक्षा दुप्पट मार्क तुम्हाला आहे किंवा दुप्पटच्या आसपास आहे तर PSIच्या वरची पोस्ट किंवा ती तर 5 वर्षानं 10 वर्षानं तुम्ही त्यांच्या सेवेत असताना त्यांना सिनियर म्हणून जावं आणि त्यांना पण तिथं गर्व वाटलं की तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला होता आणि तिथं मी तुमचं भाषण ऐकलं होतं आणि तिथून मी तुमची प्रेरणा घेतली होती. नंतर एक फक्त छोटासा एक क्रेडिट घेतो फक्त. तुम्ही जर मी 12th फेल पिक्चर बघितला नसेल तर पिक्चर जरूर बघा. त्या मुलाने जसं सरांनी सांगितलं की कॉपी करण्याचा प्रयत्न केला कॉपी करून पास झालो त्या पिक्चरमध्ये पण थोडं पण तेच दाखवलेलं पण तेव्हा त्यांना एक ऑफिसर भेटतो एक IPS ऑफिसर भेटतो आणि तो म्हणतो की बेटा जब तुम कॉपी बंद करोगे ना तब जिंदगी में सफल होगा. आणि त्याला खरंच मेहनत करतो दिल्लीला जातो पिठाचे काम करतो बरेच काही गोष्टी मनोज